नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. या वर्षी 12 नोव्हेंबर 2023ला रविवारी लक्ष्मीपूजन आलेले आहे. दिवाळीत सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. आपल्या घरावर लक्ष्मी माता प्रसन्न राहावी, तिचा कृपा आशीर्वाद आपल्या घरावर अखंड राहावा, यासाठी दिवाळीच्या दिवशी महिलांनी आपल्या घरात काय काय करावे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कारण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ज्या घरामध्ये ही कामे केली जातात त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही नेहमी वास करते. त्या घरात कशाचीच कधीच कमतरता भासत नाही. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माता लक्ष्मी, श्री गणेश आणि धनाची देवता कुबेर यांची पूजा केली जाते. हिंदू धर्मामध्ये असे सांगितले गेले आहे की लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देवी लक्ष्मी पृथ्वीवर फिरते आणि तिच्या भक्तांना आशीर्वाद देते. दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी तिला ज्या भक्ताचे घर आवडते ती तेथेच राहते. यामुळेच दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी मातेची कृपा मिळविण्यासाठी अनेक जण विविध उपाय करतात. याच पद्धतीने महिलांनी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी ही काही कामे ही आवर्जून करायची आहे. यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होणार आहे. आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचा हा वास राहणार आहे. महिलांनी दिवाळीच्या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे. सकाळी उठल्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला आपल्या अंगणाची आणि आपल्या घराची संपूर्ण साफसफाई करायची आहे. आपल्या घराच्या बाहेर आपल्याला पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून या पाण्याने सडा घालायचा आहे. यानंतर आपला उंबरठा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. आपला दरवाजा आपल्याला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचा आहे. तुम्ही यासाठी पाण्यामध्ये थोडंसं गोमतीर आणि किंवा गंगाजल टाकून आणि तुम्ही उंबरठा आणि तुमचं घराचा दरवाजा हा स्वच्छ करू शकतात. बघा, घराच्या दरवाजा तुम्हाला झाडूने साफ करायचं नाही, तर तुम्हाला ओल्या कपड्याने हा पुसून घ्यायचा आहे. यानंतर तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजावर उंबरठ्यावर तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे. हळदीचं लेपन करण्यासाठी एका वाटीमध्ये तुम्ही 1 ते 2 चमचे हळद घ्या. यामध्ये थोडंसं गंगाजल, थोडंसं गोमतीर पाणी हे टाकून याचं मिश्रण करून तुम्हाला हे उंबरठ्यावर लावायचं आहे. तुमचा उंबरठा लाकडाचा असू द्या किंवा मार्बलचा कडप्प्याचा असू द्या, तुम्हाला हळदीचं लेपन हे सकाळी करायचं आहे. बघा, हळदीमुळे माता लक्ष्मी ही आपल्याकडे खेचली जाते. हळदीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते. हळद ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. त्यामुळे तुम्हाला हळदीचं लेपन तुमच्या उंबरठ्यावर हे आवर्जून करायचं आहे. हळदीमुळे आपल्या घरामध्ये निगेटिव्ह ऊर्जा ही प्रवेश करत नाही. आपल्या घरामध्ये ह्या पॉझिटिव्ह ऊर्जा, पॉझिटिव्ह लहरी यामुळे प्रवेश करतात. यासाठी हळदीचं लेपन आपल्याला आपल्या उंबरठ्यावर हे करायचं आहे. त्यानंतर छान अशी छोटीशी रांगोळी आपल्याला काढायची आहे. लक्ष्मीची पावलं हे आपल्या उंबरठ्यावर काढायची आहे. यानंतर आपल्याला हळदी, कुंकू, अक्षता फुलवाऊन आपल्या उंबरठ्याची पूजा करायची आहे. त्यानंतर आपल्याला उंबरठ्याला हळदी, धूप, दीप आपल्याला दाखवायचं आहे. यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये आपल्या देवांची छान अशी पूजा करायची आहे. देवघर सुद्धा तुम्ही थोडंसं पाण्यामध्ये गंगाजल टाकून ओल्या कपड्याने देवघर पुसून घेऊ शकतात. देवांची आपल्याला छान पंचामृताने छान पूजा करायची आहे. देव पूजा करून देवांना आपल्याला फुलं, हळदी, कुंकू सर्व काही अर्पण करायचं आहे. यानंतर बघा, आपल्याला आपल्या घरातील फरची ही स्वच्छ करायची आहे. यासाठी आपल्याला पाण्यामध्ये थोडंसं जाड मीठ, थोडीशी हळद आणि आपल्याला चिमूटभर हळद घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये लिंबाचा रस थोडासा टाकायचा आहे आणि याने आपल्या घरातील सर्व फरची पुसून घ्यायचे. बघा, हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम करते. याचबरोबर याच्यात आपल्याला थोडंसं गोमतीर पाणी देखील टाकायचं आहे. तुमच्याकडे गोमतीर पाणी नसेल तर थोडंसं तुम्ही गंगाजल टाकलं तरी चालेल. यामुळे आपल्या घरातील सर्व फरची ही शुद्ध होते. परत त्याचबरोबर आपल्या घरात जेही काही कीटक, किडे, माकोडे असतील ते निघून जातात आणि घरातील सर्व वातावरण यामुळे आपलं पॉझिटिव्ह होतं. घरामध्ये सर्व पॉझिटिव्ह लहरी, या सात्विक लहरी या पसरतात. बघा, यामुळे आपल्या घरात लक्ष्मी माता ही वास करते. लक्ष्मी आपल्या घरातली निघून जाते. यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरावर प्रसन्न होते. आपल्या घरात अखंड माता लक्ष्मीचा वास राहतो. यासाठी आपल्या घरातील सर्व फरची ही आपल्याला अशा पद्धतीने ही पुसून घ्यायची आहे. तुम्ही प्रत्येक अमावस्येला देखील ही फरची अशा पद्धतीने पुसू शकतात किंवा तुम्ही 8 दिवसातनं एकदा देखील फरची अशा पद्धतीने पुसू शकतात. आता दिवाळीच्या दिवशी सकाळी आपला उंबरठा स्वच्छ केल्यानंतर, रांगोळी काढल्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर आपल्याला 2 पंत्या ह्या प्रज्वलित करायच्या आहे. बघा, संध्याकाळी देखील आपल्याला
पंत्या ह्या लावायच्या आहे आणि सकाळी देखील तुम्ही अशा पद्धतीने 2 पंत्या तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर लावायच्या आहे। यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते। बघा, आपल्या घरामध्ये चांगल्या गोष्टी येण्याचा आणि वाईट गोष्टी येण्याचा मार्ग म्हणजे हा आपला घराचा उंबरठा असतो। यासाठी आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीने प्रवेश करावा, चांगल्या गोष्टी आपल्या घरामध्ये यावा, यासाठी आपल्याला आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा सुशोभित करायचा आहे। आपला मुख्य दरवाजा हा सुंदर छान असा करायचा आहे। त्याचबरोबर आपल्या घरातील आपल्याला देवघरासमोर देखील छान रांगोळी काढायची आहे, धूप दीप आपल्याला लावायचा आहे। यामुळे आपल्या घरातील वातावरण हे प्रसन्न होतं। आपल्या घरातील वातावरण जर का प्रसन्न झालं तर याचा इफेक्ट आपल्या घरातील लोकांवर, आपल्या घरातील माणसांवर देखील होत असतो। यासाठी आपल्याला न चुकता या दिवशी ही कामं सर्व महिलांनी आवर्जून करायची आहे। यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे यावर आपल्याला हळदी कुंकवाने किंवा नुसतं कुंकू तुम्ही पाण्यामध्ये मिक्स करा किंवा त्याच्यामध्ये थोडंसं गंगाजल टाका आणि या कुंकू मिश्रित पाण्याने तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजावर तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे। यामध्ये तुम्हाला 4 बिंदू ठेवायचे आहे आणि बाजूला 2 उभ्या रेषा देखील काढायच्या आहे आणि या स्वस्तिकचं देखील तुम्हाला हळदी कुंकू अक्षता धूप दीप लावून तुम्हाला पूजा करायची आहे। बघा, या सर्व गोष्टी तुम्ही या अशा शुभ दिवशी करायच्या आहे, जेणेकरून यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहते आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा हा अखंड वास राहतो। यामुळे आपल्या घराची देखील भरभराटी होते, आपल्या घरातील माणसांची देखील प्रगती होते। यासाठी या सर्व गोष्टी आपल्याला या खास काही दिवशी आपल्या महिलांनी या आवर्जून करायच्या आहे। यानंतर संध्याकाळी सुद्धा आपल्याला लक्ष्मी पूजनाच्या अगोदर आपलं घर झाड झूड करून स्वच्छ करून घ्यायचं आहे। लक्ष्मी मातेची पूजा झाल्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये पुन्हा झाडू मारायचा नाहीये। संध्याकाळी लक्ष्मी पूजन करण्याच्या अगोदर तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर अंगणात छान रांगोळी काढायची आहे, तुम्हाला दीप प्रज्वलित करायचा आहे। याचबरोबर तुळशी मातेसमोर देखील तुम्हाला दिवा लावायचा आहे। तुमच्या घरात जिथेही खिडक्या असतील, बाल्कनी असतील, सर्व ठिकाणी तुम्हाला प्रकाशमय करायचा आहे, सर्व ठिकाणी तुम्हाला उजेड करायचा आहे। या दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्ये जेवढा उजेड करताल, जेवढा प्रकाश करताल, तेवढी माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार आहे, तुमच्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मी वास करणार आहे। तर या काही गोष्टी आपल्याला या आवर्जून या दिवशी करायच्या आहे। याचबरोबर कोणत्या गोष्टी आपल्याला या दिवशी करायच्या नाही ते आपण थोडक्यात पाहूया। घराच्या प्रवेशद्वारावर किंवा घराच्या आत कुठेही घाण राहू देऊ नका, नाहीतर माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार नाही। दिवाळीच्या दिवशी कोणीही गरीब किंवा गरजू दारातून रिकाम हाताने परत जाऊ देऊ नये, याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे। असं केल्याने देवी लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही। या दिवशी दान करणे शुभ मानले जाते। लक्ष्मी पूजनाच्या दिवशी मद्यपान किंवा मांसाहार करणे टाळायचे आहे, यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होते। तर या गोष्टी आपल्याला दिवाळीच्या दिवशी आवर्जून करायच्या आहे। व्हिडिओत सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।